नंतर 3 वाजेपर्यंत मुख्य बैठक सुरू होणार आहे। मात्र 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर पुढील भूमिका मराठा समाजाची आंदोलनाची दिशा काय यासाठी तुम्ही काल सकाळी असं म्हणाले होते, परवा पण असं म्हणाले होते की सरकार काय करतंय हे मला सांगा, म्हणजे ते सकारात्मक करतायत का काय करतायत ते सांगा, म्हणजे आजपर्यंत त्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू असं तुम्ही म्हणाले होते। सरकारचं शिष्टमंडळ आल्यानंतर तुमचं काय समाधान झालंय का? नाही काय झालं, 2-1 महिने तर सरकार आलंच नव्हतं। समाजात एक गैरमेसेज चालला होता, सरकार नेमकं करतंय काय ते आल्यामुळे किमान काही गोष्टी तरी माहीत झाल्या आणि त्यांची भूमिका त्यांनी सांगितली। समाजाची भूमिका, आमची समाजाची भूमिकेशी आम्ही प्रामाणिक आहेत। आम्हाला 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण पाहिजे। सरकार आरक्षण देईलच, नाही दिलं तरी आम्ही लढायला सज्ज आहेत, परंतु त्यांचा 24 डिसेंबरचा पर्यंतचा जो त्यांना वेळ दिलेला आहे त्यातला 1 घंटाही कमी होणार नाही आणि नाही पण त्यांनी वेळ वाढवून मागितलेली आहे। वेळ नाही मी कालच सांगितलं आणि मीडियाच्या बांधवाच्या समोर सांगितलं, जरी मी आडुंगी चर्चा करत नाही, मीडियाच्या समोर केली। त्यांनी जरी म्हणले तरी मी त्यांना सांगितलं, जे उपोषण सोडताना आले होते, जे लिहिलं होतं कागदावरती ते फक्त तुम्ही एकदा वाचा। तुम्ही ते वाचलं की तुम्ही वेळ मागायची गरजच पडणार नाही, कारण आणखीन 8-10 दिवस तुमच्या हातात, तुम्हाला वेळ मागायची गरज पडणार नाही। ज्या 54 लाख नोंदी आज मराठा समाजाला मिळाल्यात, 54 लाख का होईना, साधा आकडा नाही आमच्यासाठी, आमच्या गोरगरिबांच्या घरात ते आरक्षण तेवढे गेले। त्या नोंदीला ते 3 शब्द लावायचे जे आपले लिखी ठरलेत, त्यानुसार केलं, तुम्हाला वेळेची गरजच नाही। महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळतं। पाटील शिवाय या बैठकीकडे सरकार काय सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आजचा दिवस मराठा समाजासाठी तुमच्यासाठी किती महत्वाचा? नाही समाजासाठी महत्वाचा तर आहेच, कारण हा मराठ्यांच्या लेकराचं भविष्य घडवणारा दिवस, मराठ्यांच्या लेकराला आयुष्य उद्ध्वस्त न होऊ देणारा आजचा दिवस। आम्हाला मात्र परफेक्ट करायचं, काय करायचं ते घाई गडबड केली, हे शेवटचा लढा आहे। त्यामुळे हे लढूनच आरक्षण मिळवायचंय, दमायचं नाही। परफेक्ट नियोजन, काय जे करायचंय ते नियोजनबद्ध, निर्णायक, ठोस ठरून, चांगली बांधणी करून, मोगम पळायचं म्हणून पळायचं नाहीये। मग त्याने आपल्या लेकरांच्या पदरात काय पडणार याच्यावर आज मराठा समाज विचार करणार। शांततेत आंदोलन पुन्हा करोडोतच करणार, पण मराठे मात्र तोच प्रश्न आहे। करोडो मध्ये तुम्ही सतत नेहमी म्हणताय, करोडो म्हणजे काय नेमकं लक्षात घ्यायचंय की सरकारला काय इशारा आहे? करोडो नाही, संख्याच आमची तशी, आम्ही एकटेच 50-55% द्या राज्यात। आमच्या लेकराला द्यायचं म्हणल्याच्या नंतर आम्ही घराघरातून ताकदीनं येणार आहे आणि आम्हाला ताकदीनंच घ्यायचंय, त्यात काय दुमत नाही। शांततेत होणार, पण मात्र खूप निर्णायक होणार, खूप निर्णय करून विचारपूर्वक यश माघारी घेऊन यायचंय। 24 तारीख होते, पॉझिटिव्हली विचार करा, तारखेचं काय घेऊन बसला, सरकार पॉझिटिव्ह काम करतंय, सरकार सगळ्या गोष्टी चांगल्या करतंय, आरक्षण मिळायचं बघतंय असं म्हणत होते। तारखेबाबतचं आता तुमचं काय काय तारखेबाबत? हे बघा, मी पुन्हा ते सांगितलं नव्हते, उमरे साहेबांकडे विचारून सांगितलं आपण, तुम्ही होते, त्यांना ते कागद वाचायला द्या आज रात्री, त्यांनी तो वाचायला वेळेची गरजच पडणार नाही। तारखेचं इधर उधर हो सकता है सरकार। अरे आमच्या बाबतीत इधर उधर आहे काय? इधर उधर नाही, काय नाही, बरोबर होत। तुम्ही कौतुक का नाही करावं? माझा मराठा समाजाचे, आमचे समाजाचे एकमेक असे संस्कार आहेत, केलेलं केलं म्हणायचं, नाहीला नाहीच म्हणायचं। त्यांनी 54 लाख नोंदी सापडल्या, 70 वर्षापासून सापडू देत नव्हते। हे माझ्या मराठ्याचं महाराष्ट्रातले यश आहे। केलंच म्हणणार आम्ही, जे नाही केलं ते धडक सांगितलं, नाही केलं तुम्ही गुन्हे मागे नाही घेतले, आमचे लोक गुंतविले विनाकारण, जे नाही ते ठासूनच सांगितलंय आणि तो पुढे ठासूनच आहे। 24 डिसेंबर पर्यंत त्यांना वेळ आहे आणखी। काल भाजप असं म्हटले, 150 मधून जर 148 लोकांना मिळत असेल आणि 2 लोकांना मिळत नसेल, त्याचं काय? म्हणजे नेमकं त्यांचा बोलायचा अर्थ असा होता का की कुणबी प्रमाणपत्रामधूनच आरक्षण घ्या, सरसकट नको? हे बघा, तेच त्यांना काल सांगितलं, तुम्ही फक्त एकदा लिहिलेलं वाचा, तुमच्या लक्षात येईल सगळा मराठा समाज आरक्षण मिळतंय। फक्त तुम्ही काय ठरलंय ते तुमच्या तज्ञाने ठरवलंय, आम्ही नाही।
तेव्हाच तीन पण बैठकीपूर्वीपर्यंत गिरीश महाजन यांचं असं मत होतं की सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही, पण काल त्यांचे सूर काहीसे बदललेले दिसले. जाऊ दे आता काय करायचं. बदलण्यासारखंच आहे, कारण आम्ही ओबीसी आरक्षणात असल्यामुळं सूर बदलणार सरकारचे यासाठी की कायद्याची चौकट मोडून ते कसे बोलतील. मग आता जर आम्ही चौकटीत बसतोय, सूर तर बदलावा लागेल. वेळ वाढून देणार नाही. नाही, आवश्यकता पडणारच नाही त्यांना ती. आवश्यकता पडली तर आवश्यकता पडली तर आता काय बैठकीत होईल ते तर खुलेआम होणार आहे, ते काय झाकून लपून नाही. परंतु वेळेची गरज नाही पडणार. 24 डिसेंबर पर्यंत आणखी त्यांना आणि त्यांनी तो कागद वाचावा. पाटील साहेब, पाटील हे आता एक आता मुद्दे वाटला तर सकारात्मक वाटलं तुम्हाला तर तुम्ही आवेळ मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलतायत आणि आंतरवाली सराटीमध्ये आज जी बैठक होणार आहे या बैठकीच्या अनुषंगानं ते माध्यमांशी बोलतायत, त्यांना प्रतिक्रिया देत आहेत. मराठ्यांना आरक्षण घेऊन राहणारच असा निर्धार त्यांनी सातत्यानं बोलून दाखवलाय. आता सुद्धा ते हाच निर्धार पुन्हा एकदा बोलून दाखवतायत. 24 तारखेपर्यंतची मुदत राज्य सरकारला दिलेली आहे. सरकारचं शिष्टमंडळ काल जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी म्हणून आलेलं होतं. आणखी काही दिवसांची मुदत वाढवून द्या अशी मागणी देखील मंत्री गिरीश महाजन, संदीपान भुमरे यांच्याकडनं करण्यात आल्याचं समजलेलं होतं. या अनुषंगानं पुढे काय निर्णय घेणार हे बैठकीमध्ये आम्ही ठरवू असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय. सरकारने या नोंदीच्या आधारे कायदा करावा आणि मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं. आजच्या बैठकीमध्ये सरकारला अशी इशारा देणार आहे. त्या काही 2-3 गोष्टी राहिलेल्या त्यापैकी एक आहे काही नाही, ती आता ते कागद वाचलं का तेच विशेष तो ते करतील बरोबर. परंतु आज बैठकीतलं तुमच्या समोर मांडणार आहेत आणि सगळं होणार आहे. धन्यवाद. या काळात 24 डिसेंबरच्या आत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे आणि या मागणी संदर्भातील इशारा सभा येत्या 23 डिसेंबरला बीडमध्ये होणार आहे. मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत ही सभा पार पडेल. या पार्श्वभूमीवर बीड शहरामध्ये मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि समाज बांधवांची नियोजन बैठकही झालेली आहे. 23 डिसेंबरची सभा यशस्वी करण्यासाठी आता मराठा बांधव तयारीला लागले. 23 डिसेंबरला जरांगे पाटलांची बीडमध्ये मोठी सभा होतीये. मराठा बांधवांकडून, मराठा समाजाकडून या सभेचं नियोजन सध्या केलं जात आहे. मंत्री गिरीश महाजन हे आंतरवाली सराटीत येऊन वेळ मागून घेऊन गेले होते. आंतरवाली सराटीमध्ये भेटी दरम्यान ते काय बोलले